कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अतिशय महत्त्वाचे कागदपत्र आहेत हे आपल्या वकिलांना द्यायचे आहेत, बाकी कुणालाही नको। मारुतीला मारुतीला आपल्यापासून वेगळं नाही करता येणार। आपल्या आयुष्याचा एक भाग येतो आणि आपण तर कधीच त्याला फक्त ड्रायव्हर नाही मानला। तो निघून गेला हे स्वीकारणं अवघड आहे आपल्याकरता, पण हा विषय थांबवूया आता। तसंही मी त्याला जायला सांगितलं नव्हतं, तो त्याच्या मर्जीने गेलाय। मी फक्त त्या मुलीला हरकत नाही, त्याची मर्जी। फक्त मारुतीने आज दाखवून दिले की त्याला काय जास्त महत्वाचं आहे। कदाचित त्याला आपली गरजही नसेल। आईले तुला खरंच असं वाटतंय? म्हणजे तसं बघायला गेलं तर त्यालाही त्याच्या मुलांची काही जबाबदारी आहेच की। आई विना पोर आहेत ती। एक बाप जसा वागायला हवा होता तसाच तो वागला। तसाही स्वतःच्या मुलांपासून लांब राहून आपली सेवा केली त्यानं। तू तर त्याला भाऊ मानलंस आणि आपल्या या प्रेमाचा कधीही अपमान नाही केला त्याला। हे बघ, मारुती प्रामाणिक होता, आहे आणि राहीलही। एक सांगू आईला तुला, आपला प्रीतम लाख चुका करतो, पण सगळ्या चुका तू पोटात घालतेस का? कारण तो तुझा मुलगा आहे। अगं, जसं तुला तुझं मूल महत्वाचं आहे तसंच मारुतीने त्याच्या मुलीचा विचार केला। याच्यात त्याचं काय चुकलं? आणि जाताना रिकाम्या हाताने गेलाय तो, आणि मागे फक्त त्याने त्याचं अस्तित्व ठेवले आणि त्यानेच अस्वस्थ होतीस तू। एक नोकर आणि एक बाप यांच्यात बाप जिंकला। खरं तर मी माझ्या लेकरांशिवाय नाही राहू शकत हो। लक्ष कुठं आहे तुझं? काय चाललंय? बा तू बस इथं ये। हे बघ बा, आता मी जे काही बी म्हणते ना ते नीट ऐक आता। एक घर सोडून तुझं मन नाही रमणार। तुझ्यासाठी तुझं काम लई महत्वाचं आहे, कळतंय रे मला। बा तू ना एक काम कर, तू गणी परत बंगल्यावर जा। मी वैजू ना आपल्या गावी जातो। हा बाबा, कारण देवी आईनं फक्त मला घराबाहेर जायला सांगितलंय ना, तुम्हाला नाही। तुम्ही जा ना परत बंगल्यावर। तू आमचं टेन्शन अजिबात घेऊ नको। आम्ही व्यवस्थित राहू तिथं दोघी। काय बैजू, राहू ना व्यवस्थित। पारू, तुझं मन लय मोठं आहे, पण मी तुमचा बाप आहे ना। घराच्या छपराचं काम काय असतं? वादळापासनं त्या छपराखाली राहणाऱ्या
सगळ्यांचं ऊन वाऱ्यापासून संरक्षण करायचं तेच करतोय ना मी. चला, माझी काळजी करू नका. काय, चला जाऊ आपण. चला. आले. मॅडम, तुमचे आभार मानायला माझ्याकडे शब्द नाहीयेत. तुम्ही मला परत येण्याची संधी दिलीत. ही संधी नाहीये मारुती, तुझं या घराशी नातं आहे. कष्टाचं, प्रामाणिकपणाचं, आपुलकीचं. आदित्य, प्रीतम तुला मामा म्हणतात. मी सुद्धा कधीच तुला ड्रायव्हर म्हणून वागवलं नाही. कायम तुला माझा भाऊ समजत आले. आणि कुणी काहीही म्हणत असलं तरी तू आमच्यावर जे उपकार केलेस ते आजपर्यंत मी विसरलेले नाहीये. मारुती, तुझं मन मोठं आहे म्हणून तुला आठवणार नाही कदाचित, पण मी जेव्हा आदित्याच्या वेळी प्रेग्नंट होते तेव्हा फक्त आणि फक्त तुझ्यामुळे माझा आणि आदित्याचा जीव वाचलाय हे मी आयुष्यभर नाही विसरू शकत. हे घर जितकं आमचं आहे तितकंच तुझंही आहे. आणि फक्त एका गोष्टीसाठी तू आम्हाला, या घराला सोडून जायला तयार झालास? इतक्या वर्षांचं नातं एका क्षणात मोडायला निघालास? माफ करा मॅडम, चुकलं माझं. माझ्या लेकरांचा विचार करूनच. पण चूक तुझी नव्हतीच. आणि तुला कुणीही जबाबदार धरलं नाही ना, तुला कुणी जायला सांगितलं. तूच तुझ्या मनाने सगळं ठरवलंस. नाही, ते ह्या घरची शिस्त म्हणून. ती पाळावीच लागेल सगळ्यांनाच, माझ्या सकट सगळ्यांना. तुझ्या मुलांना कदाचित ह्याची कल्पना नसेल, पण तू त्यांना समजावशील ह्याची खात्री आहे मला. वय वय, त्यांच्याकडनं परत असं काही होणार नाही. तुझ्या मुलीच्या लग्नासाठी तू तिला इथे घेऊन आलास. एक चांगला मुलगा बघ आणि लग्न लावून टाकतेस. लागेल ती सगळी मदत आम्ही करू. पण तुझी मुलगी जोपर्यंत इथे आहे तोपर्यंत तिने तिची मर्यादा ओलांडता कामा नये हे वेगळं सांगायला नको. आणि तिला माझ्या नजरेसमोरून दूर ठेव. काहीही झालं तरी ती माझ्या समोर येता कामा नये. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.